लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी जंगी सभा झाली। या सभेला हजर असलेले उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडेंना निवडून आणावं असं आवाहन बीडकरांना केलंय। यावेळी बोलताना उदयनराजे भावूक झाले। एवढंच नाही तर हात जोडून खाली वाकून पंकजा मुंडेंना मत द्या असं आवाहन त्यांनी बीडकरांना केलं। नाहीतर मी राजीनामा देतो आणि माझ्या जागी पंकजांना निवडून आणतो असंही ते म्हणाले। भाषणादरम्यान उदयनराजेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये कॉलरही उडवली। आणि एक सांगतो, कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या। वाकून नमस्कार करतो पण आज तिला नाही मतदान करायचं, कोणाला करायचं? एक सांगतो, तुम्ही जर केलं नाही ना, एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन, मग तिला तिथनं निवडून। पण तसं होत नाही, नीट ऐका। हा नाही तर इथं मी येताना बघत होतो, हे सगळं आहे ना कंपाऊंडला अगोदर कुलूप लावलं। तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर, नाही तर इथं बोललं बसा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।